ठाकरेंना शिवसेना वाढवायची की बुडवायची? उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांच्या नाकात दम आणला आहे. सर्वांना मुसके बांधून सरळ सुप्रीम कोर्टासमोर उभे केले. त्यामुळे महाराष्ट्रात लोकांना न्याय मिळण्याची खात्री पटली. तारीख पे तारीख का होईना पण न्याय होईल याच आशेवर लोक सध्या आहेत. जेव्हा निवडणूक लागते तेव्हा मात्र ठाकरे कमी पडतात. मग त्यांच्या सरदारांमध्ये चलबिचल होते. खासदार संजय राऊत शिवसेनेचा संसदेत एक हाती किल्ला लढवितात. त्यांना कोणीही अवतान द्यायला तयार आहे. 102 दिवस आर्थर रोड कारागृहात जायची गरज सुद्धा नव्हती. कमिशनर जेलरकडून त्यांना शुभेच्छा मिळत होत्या. त्यांच्यावर बेताल आरोप करणाऱ्यांचे राजकीय वय किती? जवळपास 45 वर्षे खासदार संजय राऊत यांची पत्रकारिता व राजकारणात गेली. त्यांना खासदारकी मागण्याची गरज कधीच पडली नाही. पदासाठी जे कोलांट्या ठोकतात त्यांनी राऊतांवर बोलण्याची तसदी घेऊ नये. बोलघेवड्यांचे जेवढे वय आहे तेवढा संजय राऊत यांचा अनुभव आहे. ठाकरेंनी शिवसेनेसाठी खास निवडणूक यंत्रणा नियुक्त करायला हवी. ती कमिटी सर्वच काम करेल. निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार लोकांना कळत नाहीत. कोलांट्या मारणारेच त्यामध्ये जास्त असतात. कामाचे कोण व बिनकामाचे कोण याचा ठाकरेंनी आता तरी विचार करायला हवा. शिवसेना वाढवायची की बुडवायची निदान ते तरी पाहायला हवे. प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर 6 वर्ष राहिल्या. पक्षासाठी त्यांचे योगदान काय? उन्मेष पाटील, करण पवार, राजू शिंदे, स्नेहल जगताप, अद्वै हिरे, संजोग वागेरे आणि ते सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी, त्यांचा शिवसेनेसाठी फायदा काय? शिवसेनेच्या वटवृक्षावर बसले, वारे फिरले तसे ते उडाले. ग्रामपंचायत सदस्यच काय, पण एखाद्या शाळेतील मॉनिटर निवडून आणायची सुद्धा यांची पात्रता नाही. मॉनिटर एवढे मतदान यांना निवडणूक मिळविता आले नाही. पक्ष सोडताना ठाकरेंवर टीका करून विषारी पिचकाऱ्या सोडल्या. खासदार संजय राऊत संसदेत पंतप्रधान व गृहमंत्री यांना थेट भेटतात. पक्षाची भूमिका सडेतोड पत्रकारांसमोर मांडतात. महाराष्ट्र डबल केसरी वाजत गाजत आले, त्यांना तेथे लाखभर मते सुद्धा मिळवता आले नाही. सांगलीत शिवसेनेचा पचका करून गेले. त्यांच्याऐवजी मिरची भाकरीवरचे शिवसैनिक मैदानात उतरविले असते तर 2029 मध्ये बऱ्याच जागांना तालीम मिळाली असती. रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषणबाजी करणाऱ्यांचे चेले चपाटे ठाकरेंवर बोलतात तेव्हा नक्कीच वेदना होतात. लोकांची संवेदना बरोबर आहे, पण असे उमेदवार देऊन हास्य करून घेतले. त्यांच्यासाठी लोक मतदान करतील काय? त्यांनी स्वतःचेच हास्य करून ठेवले आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.